नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या जनावरांच्या गोठ्याच्या परिसरामध्ये आपण हे सर्व फळझाडं लागवड केली. हे बघा, आपलं हे अंजिराचं झाड आहे. याला पण आता मस्त अंजिरं लागलेले आहे. त्याच्याजवळच आपलं हे नारळाचे पण झाडं आपण लावलेले आहेत. ते बघा, त्याला पण फळं आलेली. इथं पपईचं झाड आहे, हे बघू शकता. त्याला पण एक पपई पिकलेली आहे. त्याच्याजवळच आपण पेरूचं झाड लावलेलं आहे. हे बघा, पेरूला पण मस्त फळं आलेली. बघू आपण एखादं पिकेल सापडतो का. वा 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 वा, आपल्याला एकदम मस्त असं पिकेल. वा बघा, किती पिवळा चटक आपल्याला हे फळ सापडलेलं आहे. पेरू आहे हे बघा. आपण आता ते तोडू. बघा ना, किती मस्त मस्त पिवळा झालेलं आहे. हे बघा, आपण आता ते तोडून घेऊ. हे बघा, आपले त्याच्या बाजूलाच आपण इथं फणसाचं पण झाड लावलेलं आहे. आणि अजून काही त्याला काही फणसं आले नाही. 1-2 वर्षामध्ये त्याला फणसं येतील. नंतर आपण फणसाचा पण आस्वाद घेणार आहोत. चला आपण आता पेरूचा आस्वाद घेऊया. नैसर्गिक पिकलेलं पेरू आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पकडे बाय.